महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. मात्र पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये राग आणि संताप व्यक्त केला जातोय. मतदारांच्या बोटावर अमिटशाही वापरली जात नाहीये, तर मतदान झाल्याचं दर्शवण्यासाठी मार्कर पेन लावलं जात असल्याचा आरोप मतदारांनी केलाय. शहरातील निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचा वापर पहिल्यांदाच होत असल्याचा आरोप मतदारांनी केलाय. निवडणूक आयोगाने मार्कर वापरले जातील त्याची त्यांना आधीच माहिती दिली नव्हती, अधिसूचना दिली नसल्याचा आरोपही आणि हा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान सिंहगड रोड परिसरातील अनेक मतदारांनी सांगितलंय की मार्करची शाई सहजपणे काढता येते आणि त्यामुळे अधिकारी दुहेरी मतदान कसं रोखतील याबद्दल आता त्यांना चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे सुजाण नागरिकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, संताप व्यक्त केलाय. काही मतदारांनी हा बदल जाणून बुजून केला असल्याचा आरोप देखील केलाय. सार्वजनिक सूचना न देता अमिटशाही वापरण्याची दीर्घकाळापासून चालत असलेली पद्धत अचानक सोडून का देण्यात आली याबद्दल स्पष्ट करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये अमिटशाहीऐवजी मार्कर पेन वापरला जाईल हे निवडणूक आयोगाने मतदारांना आधीच कळवलं नव्हतं. हे मानक निवडणूक पद्धतीपासून स्पष्टपणे विचलन आहे. कोणताही संवाद केला गेला नाही, कोणतंही परिपत्रक दिलं गेलं नाही, कोणतीही घोषणा दिली गेली नाही, सूचना दिली गेली नाही. अतिशय नाट्यात्मकरित्या ही निवडणूक सुरू असल्याचा आरोप मतदारांनी केलाय. याबद्दल मतदारांनी संताप व्यक्त केलाय. शिक्षित सुजाण नागरिकांनी याबद्दल राग आणि संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ही महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता सगळ्यात मोठी बातमी समोर येते. त्यामुळे आता पुण्यामध्ये आणि जवळजवळ सर्वच शहरांमध्ये याबद्दल संताप व्यक्त